आपण पाहतोय क्वालिफायचा सामना आजच्या 8व्या दिवसातला जगदंबोय तिंगळवाडी विरुद्ध मालुंजे 11 सलामीची जोडी आपण पाहू शकाल दिनेश आणि काळू. पहिलाच बॉल रोशने गोलंदाजा पहिलाच बॉल मात्र डॉट बॉल आलाय. डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल रोशने गोलंदाजा षटकातील पुढील बॉल हेच मात्र पुढील बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतोय. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना मालुंजे 11 विरुद्ध संघ आहे तिंगळवाडी हा संघ. सध्याची घडीला रोशने गोलंदाजांना 2 बॉल फेकी केले. दोन्ही बॉल मात्र डॉट बॉल आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल रोशने गोलंदाजाचा सामना करेल काळू. हेच मात्र अपटाकर बॉल हेच मात्र वेगाने फटका लेग साईडच्या दिशेने चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. हा येतोय चौकार काळूच्या बॅटमधून. या चौकाराने श्रीगणेश होतोय जगदंबोय तिंगळवाडी या संघाचा. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल रोशन. हेच मात्र पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा लोंगनच्या दिशेने चेंडू मात्र निघून जाईल हवाई सफार. परंतु यावेळेस चौकार येतोय. या चौकाराला संघाचं दाबलक 8 आकड्यावरती आपण पाहू शकाल जगदंबोय तिंगळवाडी या संघाचा. खूप उंची गाठली होती यावेळेस या बॉलने. षटकातील पुढील बॉल हेच मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंच दर्शवतो. व्हाईट बॉल खराब बॉल अवंतर एकदा मिळेल. एकदा वेळेने संघाचा दाबला पुढे सर केला 9 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक. रोशने गोलंदाजाचा सामना करतोय जगदंबोय तिंगळवाडी या संघाकडून काळू. षटकातील पुढील बॉल रोशने गोलंदाजा हेच मात्र खोल डब्याचा बॉल पुन्हा एकदा ताकदीचा फटका खेळायचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. यावेळेला पुन्हा येतोय डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल पटकन घे पटकन पंच थांब एकच मिनिट फक्त. लाईट गेले 1 मिनिट लाईट गेले. बॅटरी बदलायची लाईट गेल्यामुळं बॉलर कोण आहे? सुनील आहे का? कर चालू कर.
हॅलो हॅलो. यश मात्र यावेळेस पुन्हा एकदा गुडलेनचा बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यावेळेस डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, त्यानंतर दुसरा बॉल आपण पाहू शकाल डॉट बॉल. षटकातील तिसराच बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल सुनील, सामना करेल दिनेश. यश मात्र पुन्हा एकदा गुडघा टेकवर फटका दे, काय येतोय षटकार दिनेशच्या बॅटमधून. या षटकारानं संघाचा दाबला का 22 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. सर्कल मर्यादा समाप्त होते. या नाव चेंडूवरती 22 धाब मिळवले जगदंबोई तिंगळवाडी या संघाला. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल सुनील, चौथाच बॉल. हेच मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका, जेल उडालाय, जेलची संधी, 2-2 शतरक्षक पुन्हा जीवदान मिळतोय. जेल सुटला गेला यावेळेस सुनील या गोलंदाजाकडून. एकदा मात्र वेगाने कंप्लीट होते. या एक धावेने संघाचं दाबलक पुढे सर केलं 23 या आकड्यावरती. दिनेश या फलंदाजाला जीवदान मिळतोय, बघूया या जीवदानाचा फायदा उठवेल का दिनेश हा फलंदाज. आणि आपण सतत बघत येतोय ज्या ज्या फलंदाजाला जीवदान मिळतोय तो फलंदाज मात्र संघासाठी घातक ठरतोय. एस मात्र यावेळेस पंच दर्शवतोय व्हाईट बॉल, 1 बाउन्स व्हाईट बॉल. अवंतर एकदा मिळेल, एकदा वेळा संघाचं दाबलक 24 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक असतील. सुनील या गोलंदाजाचा सामना करतोय कालो. सुनीलचा पुढील बॉल. यश मात्र यावेळेस पुन्हा इथे गतीमध्ये परिवर्तन, गुडलेनचा बॉल होता, चेंडू मात्र पडल्यानंतर खालच्या खाली राहिला. यावेळेस काळू या फलंदाजाला मात्र काही समजलं नाही, डॉट बॉल आलाय. दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल घेऊन जाईल सुनील, सामना करतोय कालो. यश मात्र पुन्हा एकदा 30 दिशा 30 लाईन, यावेळेस पुन्हा येतोय डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपण पाहू शकाल. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल जगदंब बॉईज तिंगळवाडी या संघाने धावसंख्या मिळवली ती 24. अजूनही 18 बॉल शिल्लक. या 18 बॉलवरती अजूनही काळू आणि दिनेश आपल्या संघासाठी किती धावा मिळू शकतील. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तिंगळवाडी या संघाचे काळू आणि दिनेश. वेळेस बघूया मालुंजी 11 या संघाकडून तिसऱ्या षटकातळीसाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे रणजित. रणजितचा पहिलाच बॉल, तिसऱ्या ओव्हरमधील सामना करेल दिनेश. एस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, आडव्या बॅटने फटका, लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षकाही चेंडू आडला जातोय. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट झाले. 21 धावावर समाधान मानावं लागेल. या एक धावेनं संघाचा दाबालक पुढे सरकतोय 25 या आकड्यावरती. अजूनही रणजित या गोलंदाजाचा तिसऱ्या ओव्हरमधील 5 बॉल शिल्लक. पहिल्या बॉलवरती मात्र एक धाव खर्च केलाय रणजित या गोलंदाजांना. त्यावेळेस स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल काळो, नाव टाकलं असेल दिनेश. रणजितचा षटकातील दुसराच बॉल, सामना करतो कालो. यश मात्र उडवला, यावेळेस मात्र पुन्हा एकदा आसमानी फटका, चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार षटकार हा येतोय कालूच्या बॅटमधून, दर्जेदार षटकार. या षटकारानं संघाचं दाबलक 31 या आकड्यावरती. रणजितचा मात्र मागण्यावर ठरू शकतोय. अजूनही षटकातील 4 बॉल शिल्लक. कमिटी मेंबर बॉल लवकराच्या लवकर ग्राउंडच्या आतमध्ये फेकून द्यायचा आहे.
षटकातील पुढील बॉल रणजितचा. यास मात्र पुन्हा एकदा खोलवर डब्याचा बॉल. यास मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीड होतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रेंज मध्ये बॉल होता परंतु यावेळेस काळू या फलंदाजाला काही अंदाज आला नाही. आंधळी बॅट फिरवली गेली. यावेळेस डॉट बॉल आपण पाहू शकाल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 31. षटकातील पुढील बॉल घेऊन जाईल रणजित. एस मात्र पुणे एकदा आडव्या बॅटने जोरदार फटका. दूरवरती शतरक्षक 2-2 शतरक्षक येत आहे. दोन्ही शतरच्या मधोमध चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार चौकार. चौकारांना मात्र संघाचा दाबालक पुढे सरवतोय. जगदंबॉय सिंगलवाडी या संघाचा 35च्या आकड्यावरती अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कालू आणि दिनेश एक चांगली साजेदारी आपण पाहतो या दोन्ही फलंदाजामध्ये. मालुंजी 11 या संघाला ही जोडी तोडणं गरजेचं आहे. धावा देखील रोखावा लागतील तर कुठेतरी कमी धावांचं आव्हान असू शकतोय. आपण पाहतोय क्वालिफायचा सामना मस्त सामना तगडा सामना खतरनाक सामना. पण त्यावेळेस पहिल्या डावामध्ये खेळताना आपण पाहतोय तिंगलवाडी या संघाला षटकातील पुढील बॉल. एस मात्र पुणे एकदा गतीमध्ये परिवर्तन. स्लो डिलिव्हरी. फलंदाज बीड होतो. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 35. अजूनही तिसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक. सामना करतोय कालू. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधील रणजित या गोलंदाज. सामना करतोय कालू. एस मात्र यावेळेस पंच दर्शवतोय व्हाईट बॉल. ऑफ साईडच्या दिशेने व्हाईट बॉल फेकी केलाय. अवंतर एकदा मिळते. या एकदा वेळा संघाचा दाबला का 36च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय तिंगलवाडी या संघाचा. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. रणजित या गोलंदाज पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट होतोय. दुसऱ्या दाबायचा प्रयत्न होता पण त्यावेळेस थोडं चांगला येतोय. 21 धावा समाधान मानावं लागेल. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाला जगदंबॉय तिंगलवाडी या संघाने धावसंख्या मिळवली ती 37. अजूनही 12 बॉल शिल्लक. या 12 बॉलवरती अजूनही दिनेश आणि कालू किती धावा जोडू शकतील. पहिलाच बॉल. एस मात्र पुणे एकदा उडवलाय. शतरक्षक आहे. यावेळेस चेंडू मात्र हवाई सफर होतोय. हा येतोय षटकार. कालूच्या बॅटमधून या षटकारानं संघाचा दाबलक मात्र पुढे सर केला. 43 आकड्यावरती. पहिला बॉल मात्र रोशनचा मागणं ठरलाय. चौथ्या ओव्हरमधील पहिलाच बॉल फेकी केलाय. षटकार मिळवून दिलाय कालू या फलंदाजांना. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल रोशन. सामना करतोय कालू. हेच मात्र पुन्हा एकदा खोलवर डब्याचा बॉल. यावेळेस मिस टायमिंग फटका होता परंतु त्यावेळेस एकदा मात्र वेगाने कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा मात्र पुन्हा एकदा दाबलकावरती जोडले जातील. या 2 धावांना संघाचं दाबलक 45च्या आकड्यावरती आपण पाहू शकाल तिंगलवाडी या संघाचा. अजूनही षटकातील 4 बॉल शिल्लक. रोशन या गोलंदाजाचा. पुढील बॉल रोशन या गोलंदाजाचा. सामना करतो कालू. हेच मात्र पुणे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट झालं होतं परंतु यावेळेस चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय. पुन्हा एक धाव घेतली गेली. या एकदा पण संघाचा दाबलक पुढे सर केला. 46च्या आकड्यावरती. अजूनही षटकातील 3 बॉल शिल्लक. रोशन या गोलंदाज. पुढील बॉल बघूया रोशनचं कशा प्रकारे असेल. यावेळेस चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. जर कमी आव्हान ठेवायचं असेल
तर चांगली गोलंदाजी करावं लागेल मालूनचे 11 या संघाला. षटकातील पुढील बॉल एस मात्र खिचून काढलाय लेग साईडच्या दिशेने. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार षटकार. हा येतोय दिनेशच्या बॅटमधून षटकार. हाफ टॅकर बॉल होता यावेळेस. रोशन या गोलंदाजा तितकं चांगली अशी दिशा दाखवून दिली दिनेश या फलंदाजांना. षटकार मिळून दिलाय. या षटकाराच्या मदतीने संघाचं दाबलक मात्र 52 आकड्यावरती जाऊन ठेपलाय. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक रोशन या गोलंदाजाचा. चला कमिटी मेंबर लवकरात लवकर बॉल फेकून द्यायचा आहे. द्या रे रोल बॉल द्या ना. षटकातील पुढील बॉल 5वाच बॉल घेऊन जाईल रोशन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल टॉस बॉल जोरदार फटका. पुन्हा एकदा 30 दिशा 30 लाईन. चेंडू मात्र निघून जाईल हवाई सफर. हा देखील येतोय षटकार दिनेशच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय. मागडे ठरतोय यावेळेस रोशनचा. 3 षटकार आले या ओव्हरमध्ये. खूप मागडे ओव्हर रोशनचा. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. संघाचा दाबलक 58 आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल. यश मात्र यावेळेस टप्पा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. या डॉट बॉल येतोय. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल जगदंबॉय तिंगळवाडी या संघाने धावसंख्या मिळवली ती 58. अजूनही 6 बॉल शिल्लक. या 6 बॉलवरती अजूनही दिनेश आणि कालू किती धावा जोडू शकतील आपल्या संघासाठी. सलामीची जोडी आहे. अजूनही मात्र एकही विकेट मिळवता आला नाही मालूनचे 11 या संघाला. शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय मालुंजी 11 या संघाकडून. गोरखचा पहिलाच बॉल. सामने करेल कालू. कालू तू गोरख. पहिलाच बॉल. यास मात्र आपटाकर बॉल समोरच्या दिशेने फटका सजवला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता पुन्हा 2 धावा मिळतील. या 2 धावाने संघाचं दाबलक 60 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही षटकातील 5 बॉल शिल्लक गोरख या गोलंदाजाचा. या 5 बॉलवरती अजूनही कालू आणि दिनेश किती धावा जोडू शकतील. सध्याची घडीला 60 धावा आपण पाहू शकाल धावबलकावरती. षटकातील दुसराच बॉल. गोरख या गोलंदाजाचा सामना करतोय कालू. एस मात्र पुढे एकदा आडवे बॅटने फटका सजवला. लेग साईडच्या दिशेने शतरक्षक काही चेंडू मात्र अडला जातोय. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस दुसरी धाव काही घेतली गेली नाही. 21 धावेने समाधान मानावं लागतं. या 1 धावेने संघाचा दाबलक 61 आकड्यावरती. अजूनही षटकातील 4 बॉल बाकी. पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल गोरख. एस मात्र उडवलाय समोरच्या दिशेने. आसमान दाखवलाय. चेंडू मात्र निघून जाईल हवाई सफर. हा येतोय षटकार दिनेशच्या बॅटमधून. या षटकारानं संघाचं दाबलक 67 आकड्यावरती आपण पाहतोय. खतरनाक फटकेबाजी दिनेश आणि कालू या दोन्ही फलंदाजीची खूप मागणीवर ठरले मालुंजे 11 या संघाचा दाबलक सध्याची घडीला 67 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल गोरख. हेच मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. षटकारांच्या मदतीने संघाचा दाबलक 73 आकड्यावरती खूप मागणीवर ठरले.
मालुंजी 11 या संघाचा षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक. गोरख या गोलंदाज आहे. यावेळेस आपटाकर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय मालुंजी 11 या संघाकडून. कुठेतरी आरकर गुडलेंची गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. एस मात्र यावेळेस पुणे येतात समोरच्या दिशेने उडवला. चेंडू मात्र निघून जाईल बाई सफर. हा येतोय दर्जेदार स्टेटच्या दिशेने षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाचा दाबलक आपण पाहू शकाला 79 या आकड्यावरती. खूप मागण्यावर यावेळेस गोरखचा 3 लगातार षटकार आपण पाहतोय. दिनेशच्या बॅटमधून खतरनाक फटकेबाजी. 11 चेंडूचा सामना करून 44 धावांवरती खेळतोय हा फलंदाज. अर्धशतकसाठी षटकाराची गरज आहे दिनेशच्या फलंदाजाला. पुढील बॉल एस मात्र खोल टप्प्याचा बॉल एकदा मात्र वेगाने कंप्लीट होतोय. ग्राउंड फटका आपण पाहतो लेग साईडच्या दिशेने. पुणे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु यावेळेस नाखुश असेल दिनेश. धावा देतोय. पहिलाच विकेट मिळतोय मालुंजी 11 या संघाला दिनेशच्या स्वरूपात. परंतु ओव्हरची समाप्ती होते. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर जगदंबोय सिंगलवाडी या संघाने धावसंख्या मिळवली ती 81. 82 धावांचं आव्हान आहे यावेळेस मालुंजी 11 या संघासमोर. मालुंजी 11 या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. रोशन आणि विशाल. यावेळेस मात्र मोठा आव्हान आहे समोर मालुंजी 11 या संघासमोर. 82 धावा चेज करायचे आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल. बघूया आजच्या दिवसाला कोणता संघ या ठिकाणी बक्षीस पात्र ठरतोय. जगदंबोय सिंगळवाडी की मालुंजी 11.
पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय जगदंब बॉय तिंकलवाडी या संघाकडून दीपक. बघूया दीपकचा पहिलाच बॉल सामना करेल विशाल. पहिलाच बॉल यास मात्र जाडू शॉट ग्राउंड फटका आपण पाहू शकाल. ओव्हरथ्रो यावेळेस पिकी केलाय. एकदा मात्र वेगाने कंप्लीट होते. या एकदा वेळेस संघाचं श्रीगणेश होतोय मालंजी 11 या संघाचा. षटकातील पुढील बॉल दीपक या गोलंदाजा यावेळेस मात्र समोरच्या दिशेला फटकाचा जवळ दूरवरती क्षेत्ररक्षक चेंडू मात्र गोलीगत सीमा पार. हा येतोय दणदणी चौकार. चौकाराने संघाचा धापलक आपण पाहू शकाल. 5 आकड्यावरती अजूनही षटकातील 4 बॉल शिल्लक दीपक या गोलंदाजाचा मागण्यावर ठरू शकतोय. यावेळेस मात्र दोन्ही फलंदाज विस्फोटक फलंदाज विशाल आणि रोशन. यावेळेस पहिला चौकार आपण पाहतोय रोशनच्या बॅटमधून. षटकातील पुढील बॉल अपटाकर बॉल यास मात्र पुन्हा टायमिंग फटका. झेल उडाला. झेलची संधी पुरेपूर. यावेळेस झेलचा प्रयत्न केला परंतु झेल मात्र कॅरी करता आले नाही या दिनेश या क्षेत्ररक्षकाला. पुन्हा 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होते. या 2 धावेने संघाचा धापलक पुढे सरकतोय. 7 या आकड्यावरती अजूनही षटकातील 3 बॉल शिल्लक दीपक या गोलंदाजाचा. या जोडीला कुठेतरी चांगला धावा मिळवावा लागतील मालंजी 11 या संघाला तर कुठेतरी या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. यावेळेस मात्र उंची गाठले. अंतर मात्र कमी. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा झेल सुटला. दिल तुटला. 2 धावा देखील लुटलाय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु यावेळेस मोठी चूक आपण पाहतोय जगदंब तिंगलवाडी या संघाकडून. इजी झेल टिपण्याची संधी आली होती. संधी मात्र गमवताना आपण पाहतोय. या संधीचं मात्र सोनं करावं लागेल मालंजी 11 या संघाला. बघूया रोशनची झेल सुटले. यावेळेस जीवदान मिळालंय. बघूया संधीचं सोनं करेल का रोशन. पुढील बॉल अपटाकर बॉल यास मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटकाचा जवळ चेंडू मागे क्षेत्ररक्षक कमलू. यावेळेस चेंडू आडला जाईल का की तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होते. या 2 धावेने संघाचा धापलक आपण पाहू शकाल 11 आकड्यावरती. षटकातील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक दीपक या गोलंदाजाचा. सामना करतोय रोशन. पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल सामना करतोय रोशन. अपटाकर बॉल यास मात्र मिस टायमिंग फटका. झेल उडाला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय कालू. फलंदाज बाद. पहिला झटका लागतोय मालंजी 11 या संघाला रोशनच्या स्वरूपात. रोशन मात्र काही खास योगदान देऊ शकला नाही. या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मालंजी 11 या संघाचा सुनील. परंतु जोपर्यंत विशाल मैदानाच्या आतमध्ये मालंजी 11 या संघाचा तोपर्यंत नक्कीच धावा येत राहतील. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर सज्ज होतोय जगदंब बॉईज तिंगलवाडी या संघाकडून कमलू. कमलूचा सामना करेल विशाल. पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरमधील सामना करतोय विशाल. अपटाकर बॉल यास मात्र गतीमध्ये परिवर्तन केला. यावेळेस स्लो डिलिव्हर होता. येस मात्र चेंडू मात्र अंगावरती जाऊन आदळला. 1 धाव मात्र नक्कीच प्राप्त केलंय फलंदाजांना. या 1 धावेने संघाचा धापलक मात्र पुढे सरकेल 12 आकड्यावरती. यावेळेस मालंजी 11 आज संघ 1-1 2-2 धावेने काही विजय ठरू शकत नाही. प्रत्येक ओव्हरमध्ये मात्र 2 ते 3 मोठाले फटके सजवावे लागतील तर कुठेतरी पुढे जाऊन समीकरण सोपं होऊ शकतोय. कमळूचा पुढील बॉल सामना करेल सुनील. सुनील टू कमळू.
आपल्याकडे बॉल एस मात्र पॉवरफुल फटका लेग साईडच्या दिशेने चेंडू मात्र हवाई सफर हा येतोय दर्जेदार सुनीलच्या बॅटमधून षटकार. याच प्रकारे फटकेबाजी करावं लागेल मालुंजी 11 या संघाला तर कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. सध्याची घडीला दाबल गबल पाहू शकाल 18 आकड्यावरती अजूनही षटकातील 4 बॉल शिल्लक. कमळू या गोलंदाजाचा मागण्यावर ठरू शकतोय. यावेळेस हाफ टॅकर गोलंदाज आपण पाहतोय कमलू या गोलंदाजी. षटकातील तिसराच बॉल सामना करतोय सुनील. फुलटॉस बॉल एस मात्र पुणे डावे बॅटने फुलटॉस बॉल वरती फटका सजवलाय. चेंडू मात्र वन बाउंस सीमा पार हा येतोय कणकणीत चौकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आपण पाहतोय सुनीलच्या बॅटमधून. एक षटकार आणि एक चौकार मिळून दिले आपल्या संघासाठी. या चौकाराच्या मदतीने संघाचा धावा लाखा या 9 बॉलवरती 22 धावा मिळवल्या. अजूनही दुसऱ्या ओव्हरमधील 3 बॉल शिल्लक. पॉवर प्ले समाप्त झालाय. या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवलाय विशाल आणि सुनील या दोन्ही फलंदाजांना. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हरमधील. कमलू या गोलंदाजाचा सामना करतोय सुनील. चला लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. दुखापत व्यतिरिक्त कोणताही टाइमपास करायचा नाही. या कमलूचा पुढील बॉल दुसऱ्या ओव्हरमधील 4थाच बॉल सामना करतोय सुनील. सुनील टू कमलू. ओहो यावेळेस मात्र खराब बॉल घोषित केला जातोय. 1 बाउंस वाईट चेंडू घोषित केलाय. आपण तर एक धाव मिळते. मालुंजी 11 या संघाला एक धावेने मात्र संघाचा दाबलक 23च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. कमलूचा अजूनही षटकातील 4था बॉल घेऊन जाईल. सामना करतोय सुनील. सुनील टू कमलू. एस मात्र पुढे पॉवरफुल फटका चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू निघून जाईल हवाई सफर हा येतोय दर्जेदार षटकार. सुनीलच्या बॅटमधून या षटकारानं संघाचा दाबलक पुढे सर केला 29 आकड्यावरती. एस मात्र सुनील कमलूचा पोरे आहे. यावेळेस बॅटिंग करताना आपण पाहतोय सुनील कमलूचा मुलगा. एस मात्र यावेळेस आडवे बॅटने फटका सजवलाय. एक धाव मात्र वेगाने दुसऱ्या धावायचा प्रयत्न. बघता बघता 2 धाव मात्र कंप्लीट होत आहे. बाप आणि पोरे आपण आमने सामने पाहतोय. यावेळेस पोऱ्या मात्र बापावरती मागणं ठरतोय. चांगलीच फटकेबाजी करून दाखवली पोऱ्यानी. नाखुश असेल बाप कमलू. कमलूचा पुढील बॉल सामना करेला सुनील. एस मात्र पुणे त्या खोलवर डब्याचा बॉल एस समोरच्या दिशेने उडवायचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. संघाचा दाबलक आपण पाहू शकाल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 आकड्यावरती. दिनेश पहिलाच बॉल वरती यावेळेस आक्रमण चढवलाय. चेंडू मात्र निघून जाईल हवाई सफर हा येतोय विशालच्या बॅटमधून. विशाल षटकार मोठा फटका यावेळेस आपण पाहतोय. छोटा पॅकेज बडा धमाका यावेळेस विशालच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या षटकारानं संघाचा दाबलक आपण पाहू शकाल 37 आकड्यावरती.
पहिला बॉल मात्र मागणं ठरलंय. दिनेश या गोलंदाजाचा सामना करतोय विशाल. अगदी छोटाचा पॅकेट वाटतोय हा फलंदाज, परंतु मोठे मोठे फटके खेळतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय, पुन्हा एकदा उंची गाठले. अंतर मात्र बघूया, अंतर मात्र कमी गाठलंय. फलंदाज बाद होईल विशाल. दुसरा झटका लागतोय मालुंजी 11 या संघाला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 37. षटकातील अजूनही 4 बॉल शिल्लक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रणजित. दिनकरचा पुढील बॉल सामना करेल रणजित. हेच मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. यावेळेस कमबॅक करतोय दिनेश हा गोलंदाज. पहिला बॉल मागणं ठरलं होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मात्र विकेट मिळून दिलंय. तिसरा बॉल डॉट येतोय. षटकातील चौथा बॉल घेऊन जाईल दिनेश. सामना करेल रणजित. यावेळेस रणजित याने कुठेतरी सुनीलला स्ट्राईक देणे गरजेचं आहे, कारण डॉट बॉल आले तर समीकरण अवघड होऊ शकतो. बॅक टू बॅक दुसराही डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 37. नक्कीच यावेळेस मालुंजी 11 या संघाला अजूनही खूप धावा मिळवायच्या आहेत. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल दिनेश. यश मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय. गॅपमध्ये चेंडू धावा मिळत आहे. चेंडू मात्र हळूहळू यावेळेस सीमेकडे रवाना होतोय. तोपर्यंत 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होते. या 2 धावाने संघाचं दाबलं पुढे सरकेले 39च्या आकड्यावरती. यावेळेस मालुंजी 11 या संघाला नक्कीच रतनचं कमी भासत असेल, कारण रतन देखील चांगला फलंदाज आहे, परंतु यावेळेस आज काय त्या फलंदाजाला येता आला नाही या खेळायला. षटकातील पुढील बॉल अटॅकर बॉल. एस मात्र समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, 2-2 क्षेत्ररक्षक. 1 बॉल फील्ड केली जाईल. यावेळेस मात्र मिस फिल्डिंग. चेंडू मात्र होईल फरार. सीमा पार चौकार, नशिबाचा चौकार पुन्हा मिळतोय मालुंजी 11 या संघाला. या चौकारानं संघाचा दापलक मात्र पुढे सर केलं 43च्या आकड्यावरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही 12 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता. यावेळेस प्रत्येक बॉलचा मात्र सामना सुनीलला करावा लागेल, तर कुठेतरी समीकरण बदलू शकतोय, कारण सुनील हा फलंदाज फटकेबाजी करू शकतोय. तर जास्तीत जास्त सुनील या फलंदाजांना स्ट्राईक घेणं खूप गरजेचं आहे मालुंजी 11 या संघाकडून, कारण समीकरण अवघड आहे, परंतु तितकंही अवघड नाही. चांगली फटकेबाजी केली तर नक्कीच या 12 चेंडूमध्ये 39 धावा देखील चेज होऊ शकताय. संघाचा दापलक आपण पाहू शकाल 43 या आकड्यावरती. बारा बॉल आणि 39 धावा. स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल सुनील. गोलंदाजी मार्कवर दीपक. संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरं ओव्हर हाताळतोय.
जगदंबोय तिंगळवाडी या संघाकडून दीपक. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पहिलाच बॉल थर्ड अंपायरकडे निर्णय दिलाय. बघूया बॉल मात्र चेक केला जाईल. बॉलर मध्येच येतोय पंच. काय वाईट एक बॉल. निर्धार बॉल येतोय. षटकातील पुढील बॉल. यस फुल बॉल. यस मात्र आडवे बॅटने फटका सजवला. लेग साईडच्या दिशेने चेंडू मात्र सीमेकडे रवाना होतोय. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावेसाठी हा येतोय चौकार. सुनीलच्या बॅटमधून या चौकारानं संघाचा दाबले पुढे सरकतोय. मालुंजी 11 या संघाचा 47 आकड्यावरती. पहिला बॉल मात्र डॉट आला होता. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार मिळवलाय सुनील या फलंदाजांना. नक्कीच यावेळेस पुरी ओव्हर सुनील या फलंदाज जर खेळले तर चांगले धावा येतील या ओव्हरमध्ये. षटकातील पुढील बॉल पुणे घेऊन जाईल दीपक. सामना करतोय सुनील. हाफटॅकर बॉल. एस मात्र पुणे आडवे बॅटने जोरदार फटका. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. दणदणीत चौकार हा येतोय. चौथ्या ओव्हरचा दुसराही चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाचा दाबलग 51 आकड्यावरती मागणे उतरतोय दीपकचा. षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक. अजूनही 9 बॉल आणि 31 धावा. या 3 बॉलवरती जर अजूनही 3 मोठे फटके आले तर अजूनही समीकरण सोपं होऊ शकतोय मालुंजी 11 या संघाला. परंतु बघूया अजूनही 3 बॉल. दीपक हा गोलंदाज कशा रीतीने फेकी करेल. षटकातील पुढील बॉल पुणे घेऊन जाईल दीपक. एस मात्र पुणे खेचून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेने शतरक्षक काही चेंडू आडला जातो. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र दाबाद होतोय रणजित. एकच धाव जोडली जाईल. 1 धावेने संघाचा दाबाला 52 या आकड्यावरती. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मालुंजी 11 या संघाचा कार्तिक. दीपकचा पुढील बॉल. षटकातील 5वाच बॉल. सामना करेल सुनील. हेच मात्र खोलटबद्धा बॉल उडवला आहे. पुन्हा एकदा शतरक्षक येतोय. जेलची संधी. जेल सुटला. यावेळेस 1 हँड झेल. फलंदाज बाद. झेल मात्र सुटला होता आणि शतरक्षकाचा काळीज मात्र तोंडात आला होता. परंतु यावेळेस कसं बसं गावईनं एका हाताने यावेळेस झेल पकडली आणि सुनीलला मात्र डगावचा आसरा दाखवून दिलाय. त्या मात्र या ठिकाणी कमबॅक केलाय दीपक या गोलंदाजांना. 2 बॉलवरती 2 विकेट मिळवले या ओव्हरमध्ये. 2 चौकार आपण पाहतो या ओव्हरमध्ये. त्यानंतर शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्याम. शेवटचा बॉल 4थ्या ओव्हरमधील दीपक या गोलंदाजा.
यश मात्र यावेळेस वाईट घोषित केलंय पंचांना अवांतर एकदा मिळेल. एकदा विना संघाचं दाबलक 53 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे चौथ्या ओव्हरमधील. बघूया शेवटच्या बॉलवरती श्याम किती दबाव जोडू शकेल आपल्या संघासाठी. पुलटॉस बॉल याच मात्र उडवला लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू निघून जाईल. हवाई सफर आहे तो षटकार. श्यामच्या बॅटमधून या षटकारानं संघाचा दाबलक पुढे सर केला 59 या आकड्यावरती. अजूनही समीकरण 6 बॉल आणि 23 धावा. दोन षटकार 23 धावा. दोन षटकार आणि 2 चौकार ठोकावं लागतील किंवा 3 षटकार मारले तरी समीकरण सोपं होऊ शकतोय मालुंजी 11 या संघाचा. कालच्या दिवसाला देखील शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना आला होता. 6-19 धाव होत्या कालच्या दिवसाला आणि त्या ठिकाणी शिवसह्याद्री तांबडमाळ या संघानं बाजी मारले होते. अवघड सामना होता परंतु अवघडातून सोपं केलं होतं बारकू या फलंदाजांना. तर या त्याच प्रकारे आजचा देखील सामना पण पाहतोय. 6 बॉल आणि 23 धावा. मात्र 4 धावा एक्स्ट्रा आहेत. बघूया स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल कार्तिक नॉन स्ट्राईकला श्याम. गोलंदाजी मार्गावर येतोय देवा. 23 धावा रोखायच्या या गोलंदाजाला. तसेच एस मात्र पुढे दाडवे बॅट फटका सजवला. चेंडू मात्र निघून जाईल. हवाई सपार पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय कार्तिक या फलंदाजाना. या षटकारानं मात्र संघाचं दाबलक पुढे सरकेल. दाबलक आपण पाहू शकाल 65 या आकड्यावरती. आपण पाहतो क्वालिफायचा सामना. मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, अटकानेवाला सामना. जगदंबाई सिंगलवाडी विरुद्ध मालुंजे 11. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय कार्तिक या फलंदाजांना. षटकातील दुसराच बॉल घेऊन जाईल देवा. सामना करतोय कार्तिक. यावेळेस मात्र पुन्हा यावेळेस बघूया पंचाचा निर्णय काय येतो. नो 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 सोने पे सुहागा. खराब बॉल. येणारा चेंडू फ्रीट. पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल. या एक धावेने संघाचा दाबलक 66 आकड्यावरती. येणारा चेंडू फ्रीट. फुल लायसन असेल या बॉलवरती. एस मात्र यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. स्लो डिलिव्हरी. यावेळेस फलंदाज मात्र बीट होतोय. डॉट बॉल आलाय. फ्री हिट होता. या फ्री हिटवरती काही मोठा फटका खेळू शकला नाही या फलंदाज. अजूनही समोर 4 बॉल शिल्लक आहे. 4 बॉल आणि 16 धावा. 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला तर नक्कीच या ठिकाणी मालुंजी 11 हा संघ विजय ठरू शकतोय. देवाचा पुढील बॉल. सामना करतोय कार्तिक. एस मात्र पुढे उडवलाय. फायनलच्या दिशेने उंची गाठली. अंतर मात्र किती अंतर देखील गाठलाय. चेंडू मात्र निघून जाईल. हवाई सफर. हा येतोय दर्जेदार आसमानी षटकार. चेंडू मात्र हवाई सफर होतोय. या षटकारानं संघाचा दाबलक 72 या आकड्यावरती. अजूनही 3 बॉल आणि 10 धावा. 3 बॉल आणि अजूनही 10 धावा. यावेळेस मागण्यावर ठरतोय देवाचा. कालचा देखील याच प्रकारे सामना होता आणि आज देखील त्याच प्रकारे सामना आपण पाहतोय. अजूनही समोर 3 बॉल आणि 10 धावा. देवाचा पुढील बॉल. बघूया यावेळेस देवाला दोन्ही कानामध्ये जाम ठोकले. बघूया पुढील बॉल कशा प्रकारे असेल. सामना करतोय कार्तिक. देवाचा पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल. सामना करतोय कार्तिक. कार्तिक देवा. हेच मात्र पुन्हा इथे आडवे बॅटने फटका सजवला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा मात्र पुन्हा एकदा कंप्लीट होतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरे देखील धाव कंप्लीट होते. 4थ्या धावेचा प्रयत्न परंतु यावेळेस 4थी धाव काही घेतली गेली नाही. 3 धावा येत. या 3 धावाने संघाचं दाबलक आपण पाहू शकाल 75 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉल आणि
2 बॉल आणि 7 धावा. या बॉल वरती नक्कीच या सामन्याचा रिझल्ट कळू शकतोय. बघूया पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल देवा सामना करेला. एस मात्र समोरच्या दिशेने उडवला क्षेत्ररक्षक दूरवरती. यावेळेस चेंडू वन बाउन्स कणकणीत दणदणीत चौकार. यावेळेस मात्र सामना मात्र खूप जवळ आलेला आहे. अजूनही 1 बॉल आणि 3 धावा. सुपरवर खेळण्याची संधी आहे यावेळेस मालुंजी 11 या संघाला. बघूया 2 धावा काढले तर नक्कीच सुपरवर खेळवण्यात येईल आणि 3 धावा काढले तर मालुंजी 11 हा संघ विजय ठरू शकतोय. परंतु या ठिकाणी दोन्ही संघाचे टेंगे टेंगे दिल धडकने वाला सामना आपण पाहतोय. मस्त सामना, तगड़ा सामना, खतरनाक सामना, अटकाने वाला सामना. जगदंबॉय सिंगरवाडी विरुद्ध मालुंजी 11. 1 बॉल आणि 3 धावा. बघूया कोणता संघ आजचा पोल विन संघ ठरू शकतोय. कालचा देखील दिल धडकने वाला सामना होता. आजचा देखील पोलचा सामना दिल धडकने वाला पाहतोय. यावेळेस मात्र जास्त वेळ खर्च करायचा नाही, लवकरात लवकर डिसिजन घ्यायचा आहे. 1 बॉल आणि 3 धावा. 2 धावा काढल्या तर सुपरवर खेळवण्यात येईल. 3 धावा काढल्या तर मालुंजी 11 हा संघ विजय होऊ शकतोय. सर्वांच्या नजरा या सामन्यावरती लागलेल्या आहे. बघूया देवा शेवटच्या बॉल वरती किती धावा खर्च करतोय. तसंच स्टॅग वरती आपण पाहू शकाल श्याम 2 धावा काढल्या तर सुपरवर, 3 धावा काढल्या तर विजय. चौकार ठोकला तरी विजय आणि चौकार आले तरी विजय. परंतु यावेळेस सुपरवरचा सामना खेळायचा असेल तर 2 धावा. देवाचा पुढील बॉल सामना करतोय श्याम. हेच मात्र टप्पा बॉल. याच मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटकाचा जवळ. 1 धावा मात्र वेगाने कंप्लीट. 2ऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा मात्र कंप्लीट होत आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 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 यावेळेस मात्र 3री धाव देखील कंप्लीट होते. आजचा विनिंग बॉल संघ ठरलाय तो मालुंजी 11 हा संघ. मी म्हटलं होतं यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची गरज होतं, परंतु चुकीचा थ्रो केला आणि यावेळेस हार्ड लक संघ आहे जगदंबॉय सिंगरवाडी हा संघ. विजय झालेला संघ मालुंजी 11 हा संघ.